आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात वाहते नदी हो. भायगावची मुले पोहायला शिकली, सांगा तुम्ही शिकणार कधी हो. कधी मध्ये सुरुवातीला या दोघी पण खूप खोडकर होते. आळशी कोण होते? आळशी आता नेमकं कोणाचा नंबर लावाय सांगता येत नाही, परंतु आळशी अभ्यासामध्ये आळशी कोण होते? ही होती जास्त आळशी. त्याच्यामध्ये झोपेत ऐकत होते. हा, हिला जर म्हटलं ना पाढे पाठ कर तर ही म्हणायची मी शुद्ध लेखन लिहिते. तर आता जास्त विद्यार्थी मोबाईल मध्ये गेम्स खेळताना आढळतात आणि मैदानी खेळाला खूप कमी महत्व दिलं जातं असं मला. तर बरेचसे पालक आम्हाला मुलींचं वाटोळं झालं असं पण म्हणायला लागले, म्हणजे तुम्ही मुलींचं वाटोळं केलं म्हणजे आता शिकतात ते, मग फक्त काय सांगणार ना आपण. तुम्ही जसं म्हटले ते अनिश्चितता होती, मग काय सांगणार आपण, काय झाली मुलगी काय करते काही सांगता येत नव्हतं. म्हणजे आई असो किंवा तुम्ही जे सांगितलं तर सासू असो, तिच्या बालपणी तिच्यावर जे संस्कार झाले तेच तिच्या मोठेपणी तिच्यामध्ये दिसतात. समजा सुरक्षिततेचा विचार तर आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. कधी कधी असा विचार येतो की बा थोडं मागं राहिलेलं चालन पण आपली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. मी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणीच राहिलेली आहे आणि माझ्या मुली करू शकतील तर सगळ्यांच्याच मुली करू शकतील. मला असं वाटतं की फक्त खेड्यातले जे पालक आहेत त्यांना ते विद्यार्थी बसमधून जातात किंवा सुटाबुटात विद्यार्थी, त्यांना थोडं व्यवस्थितपणा, आणि आमचे जे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत शाळेचा गणवेश असतो त्यांना, पण तितका अप टू डेटपणा त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. बरं असं म्हणावं की बा आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत गेल्यानंतर नेमकं काय यायला लागलं तर ते काय पालकांना कळत नाही, कारण त्यांचं शिक्षण तितकं नसतं झालेलं. आणि माझे तीनही मुलं मराठी मिडियमला शिकले तरी सुद्धा आता चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतात. नमस्कार, मी किरण निंभोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर वास्तव कट्टा आणि आरंभ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी जी काही नवरात्रामध्ये नवदुर्गा महाराष्ट्राची ही सिरीज चालवतो. या सिरीजमध्ये आज आपल्याकडे एक आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या दुर्गा आहेत की ज्यांनी सरस्वतीच्या मंदिरामध्ये अनेक नवदुर्गांना घडवलेलं आहे. अशा कृष्णाताई रंगनाथ उंद्रे मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या कन्या यशस्वी सातपुते मॅडम आपल्यासोबत आहेत. त्या दोघींविषयी सांगायचं झालं तर यशस्वी मॅडम आहेत CA. आता खरं तर आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी. त्याच्यामध्ये तुम्ही CA, तुम्ही शिक्षका, पण जे विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थी हा एका शिक्षकापासूनच घडलेला असतो. ज्यावेळेस तुमच्यासोबत सुरुवातीला गप्पा मारत होतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की मी प्राथमिक शिक्षिका आहे, विद्यार्थ्यांनी कसं घडायचं काय घडायचं हे 10वी नंतर ठरतं, पण ज्यावेळेस ते तुमच्याकडे येतात त्यावेळेस एक मातीचा गोळा असतो आणि त्याला आकार देऊन तुम्ही बाहेर पाठवतात. खरं तर खऱ्यात तुम्ही सरस्वती आणि खऱ्यात दुर्गा तुम्ही, कारण त्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही तुमच्या मुलींना देखील घडवलं. यशस्वी मॅडम CA झाल्या आणि तुमच्या दुसऱ्या कन्या तेजस्वी सातपुते मॅडम त्या IPS पदापर्यंत गेल्या आणि आज त्या खूप चांगलं काम करत आहेत. यानंतर त्या देखील वास्तव कट्ट्यावरती त्यांचं पॉडकास्ट होणार आहे. तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना बऱ्याच गोष्टी तुमच्याबरोबर बोलायच्यात हे जाणून गेलं. तुमचं ओळख करून देणं तेवढंच गरजेचं होतं. तुम्ही शिक्षिका आणि तुमचा हा जो माझ्या जाणीवा हा जो कविता संग्रह आहे, म्हणजे एक शिक्षिका, त्यांना शाळाही सांभाळायची होती, कुटुंबही सांभाळायचं होतं, मुलींनाही शिकवायचं होतं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं होतं आणि कविताही करायच्या होत्या, म्हणजे तुमचा छंदही जोपासायचा होता. कसं शक्य होतं सगळं? काय झालं, बऱ्याचशा गोष्टी मी शिक्षिका बनल्यानंतरच मला यायला लागल्या. बरं. एक शिक्षिका म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज असते, त्यांच्या काय गरजा आहेत आणि कसं मला खूप येतं परंतु तो शिकला पाहिजे, मग कसं शिकवल्यानंतर त्याला येईल, काय केल्यानंतर त्याला येईल, या प्रश्नांची उत्तरं मी सतत शोधत राहिले आणि त्याचे जे उत्तरं मला मिळाले त्याच्यातून माझे जे बाकीचे छंद आहेत ते पण जोपासले गेले. मुद्दा म्हणून काय ह्या लिहिलेल्या नाहीत कविता, जसं जसे अनुभव येत गेले, मग ते कुटुंबातील पण आहेत काही, विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला पण आहेत काही, तर असं तो कविता संग्रह तयार झाला. आता उदाहरणार्थ आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचं नाही, तर मग सगळंच शिकवायचं त्यांना, त्यांचा सामाजिक, भावनिक, शारीरिक सगळा विकास घडवून आणायचा आहे. मग तो फक्त पुस्तकी ज्ञानाने होत नाहीये, मग त्यांचा तो विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपक्रम करावे लागतात. मग त्यासाठी मला बऱ्याच वेळा मी काही एखादा अवघड घटक असेल तर तो सोपा करून सांगण्यासाठी तो जर कवितेतून सांगितला
एखाद्या गाण्यातून सांगितला तो विद्यार्थ्याला लवकर कळतो आणि ते समरस होतात त्या गोष्टीची. त्यांना म्हणजे असं शिकावं, त्याच्यातून आनंद पण मिळतो आणि तो त्यांना पटकन कळतो. म्हणून अशा कविता मी बऱ्याचशा काही. पण हे सगळे खोडकळ असतात आणि यांना सांभाळणं म्हणजे खूप अवघड असतं. एक घरामध्ये सांभाळणं अवघड असतं, तुम्ही शाळेमध्ये एकतर स्वतःच्या मुलांना सांभाळणं अवघड असतं, शाळेमध्ये एवढी जास्त मुलं असतात, हे कसं सांभाळणं शक्य होत होतं? मनोरंजनातूनच बऱ्याचशा गोष्टी घडून येतात. सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याकडे आता पहिलीला विद्यार्थी दाखल होतात तर एकदम ते आईच्या पदराखालून आलेले असतात आणि मग त्यांना एकदम शाळेमध्ये तितक्या तास 7-8 तास डांबून ठेवल्यासारखं होतं. त्यांना एकदम ते बाहेर एकदम मोकळीच असतात, एकदम पक्षाप्रमाणे आयुष्य असतं त्यांचं आणि शाळेमध्ये त्याच वेळेला वॉशरूमला जायचं, त्याच वेळेला डबा खायचा. हे त्यांना थोडंसं कुठंतरी असं अडकल्यासारखं होतं. म्हणून 2007 साली हसत खेळत शिक्षण आलं होतं. तो एक उपक्रम राबवला. त्याचे कोर्सेस असतात आमच्या शिक्षकांसाठी. तो कोर्स केल्यानंतर त्याच्यातून नेमकं काय सांगायचंय हे सगळे अभ्यासू लोक ठरवतात अशा गोष्टी. तर एकदम आल्यानंतर विद्यार्थ्यांचे बोटांचा विकास झालेला नसतो. मग 6 वर्षाचे 5 सुरुवातीला 5.5ची पण विद्यार्थी असायचे. तर त्यांच्या 2 बोटामध्ये लिहिण्याची इतकी ताकद निर्माण झालेली नाहीये. मग आल्याबरोबरच जर आपण त्यांना लिहायला लावलं तर तेवढं व्यवस्थित येणार नाही आणि ते विद्यार्थी बोर पण होतील, त्यांना करमणार पण नाही शाळेमध्ये जे नावडीच्या गोष्टी घेतल्यानंतर. तर सुरुवातीचे 6 महिने फक्त विद्यार्थ्यांना बोलायला लावणे, मग असं कृतीमध्ये, गाण्यांमध्ये, गोष्टींमध्ये असं जर आपण गुंतवून ठेवलं विद्यार्थ्यांना, किंवा मग ते घरी काय करतात, घरी गोट्या पण खेळतात, मुली खडे पण खेळतात, किंवा मग ते आता आपण शहरामध्ये नाही एवढं, पण ते खेळ खेळतात मुली, एकदम कौटुंबिक वातावरण, भातुकलीचा खेळ, तो पण जर आपण शाळेमध्ये घेतला, सागर वाट्यांचा खेळ शाळेमध्ये घेतला, तर त्यांना घर आणि शाळा याच्यामध्ये जास्त काही वेगळं वाटत नाही. मग जसं घरीच असल्यासारखं पण वाटतं, घरचं वातावरण आपण त्यांना देऊ शकतो आणि मग ते शाळेमध्ये राहतात. अगदी बरोबर. पण तो काळ आता निघून गेलाय. तुमच्याकडे परत मला त्या गोष्टीवरती यायचंय, कारण ते खेळ आणि आत्ताच्या मुलांचे खेळ हे खूप बदललेत. यशस्वी मॅडम, आज तुम्ही आई शेजारी बसून आपला हा पॉडकास्ट चाललाय, आपण गप्पा मारतोय, तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकलात? मी तिच्या हाताखाली खरं तर म्हणजे शाळेत शिकले नाही, पण घरी तर तिच्या हाताखाली कंटिन्युअस काही ना काही शिकत होतो. पण असं वाटत होतं कधी की आई आपली शिक्षिका आहे आणि शाळेमध्ये जसं विद्यार्थ्यांना ट्रीट केलं जातं तसंच तुम्हालाही होत होतं घरी? काही अंशी असं होत असणार आहे, पण ऍक्च्युली काय की भरपूर वेळ तिचाही घराबाहेरच जायचा आणि आमचाही, आणि मग बाकीच्या वेळेमध्ये घरात आता स्वयंपाक बनवणं असू दे, हे सगळ्या गोष्टींमध्ये मग उरलेल्या वेळेमध्ये ती काही अभ्यास घ्यायची, किंवा त्या वेळेत मग असं व्हायचं की आता हे मम्मी नाही, आता ही शिक्षिका आली आहे समोर म्हणून. पण मला एक सांगा की बऱ्यापैकी आम्ही पाहतो की ग्रामीण भागामध्ये विशेषतः शिक्षकांच्या मुलांनी शिक्षकच झालं पाहिजे असं शिक्षकांची इच्छा असते आणि ते बऱ्यापैकी होताना पाहिलं, तुमच्या पण ते निदर्शनास आलं असेल. असं कधी प्रेशर होतं की नाही आता तुला शिक्षकच बनायचंय? असं प्रेशर नव्हतं कधीच. आणि आम्ही लहानपणापासून तिचं जे डेडिकेशन बघत गेलो शाळेसाठी, की ती म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा मग शाळेच्या मुलांसाठी जे साहित्य वगैरे बनवायचं असायचं ती बनवत बसायची. सुट्ट्यांमध्ये सुद्धा मला आठवतंय की असा हॉल पूर्ण त्या कागदांनी भरलेला असायचा, ती काहीतरी कात्रणं करत असायची, काहीतरी बनवत असायची. मग आम्हाला तर भावंडांना असं वाटायचं की बाबा हे शिक्षक म्हणजे खूपच काम आहे, तर आपण दुसरं काहीतरी बघूयात. म्हणजे हे लहानपणी असलेली भावना आहे की ही किती डेडिकेशन. म्हणजे इवन मोठं झाल्यानंतरही आम्ही बघितलं की मम्मी भेटायला ये जेव्हा हॉस्टेलवर होतो किंवा तसं, ती बऱ्यापैकी वेळेस ती म्हणायची नको मी जास्त काळासाठी येऊ शकत नाही, माझ्या मुलांचं नुकसान होतं, माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. म्हणजे ती खूपच हार्डवर्किंग आणि डेडिकेटेड शिक्षिका बघितली आम्ही. सो एकदम, पण तसं असं झालं त्यामुळे की बाबा नको, शिक्षकांना खूपच काम असतं, सुट्टीमध्ये पण काम असतं, तर आपण सीए बनायचं कधी ठरलं? हे तुमचा निर्णय होता का कुटुंबाचा नाही, घरच्यांचा निर्णय होता? माझाच निर्णय होता. त्यावेळी मला असं होतं की थोडं आपण जे मेडिकल इंजिनिअरिंग त्यापेक्षा वेगळं काहीतरी करूयात. म्हणजे आता शाळा झाली सगळं व्यवस्थित, पण आता एकदम कॉलेज, मला तेव्हा असं वाटायचं की कॉलेज नको, आपण काहीतरी आपल्या याच्यानुसार करूयात. तर त्यावेळेसच ताई पुण्यामध्ये होती, मग तिने वेगवेगळे क्षेत्र ती बघत होती की कुठले आहेत. आता मला तर सीए माहितीच नव्हतं जेव्हा मी शिकत होते. मग तिने सांगितलं की असं एक क्षेत्र आहे आणि गणित आवडीचा विषय असल्यामुळे मग तिने जेव्हा सांगितलं की अकाउंटन्सी आणि बऱ्यापैकी मॅथ्स अँड लॉजिक मॅथ्सपेक्षाही लॉजिक बेस्ड
असं. मग तेव्हा म्हटलं की करून बघूयात CA काय आहे नेमकं असं म्हणून मग माझाच शेवटी निर्णय होता. पण सजेशन मात्र ताईचंच होतं. त्या मोठ्या आहेत? हो, मोठी. ती माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठी. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या, त्याच्या आधी मला वाटतं लॉची तयारी करत होत्या. ती लॉ करत होती तेव्हाच मग आता CA करायचं माझं डिसाईड झालं. नंतर तिला स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे मागेन तेच की तिला खूप अभ्यास आणि हे करताना बघून मी म्हटलं नाही मी CA करते. कारण माझा पुढचा प्रश्न तो होता. ते शेवटी ते मग सेमच झालं की तो अभ्यास आणि CAचा पण खूप सगळा अभ्यास. सो असं वाटलं थोडी फसवणूक झाल्यासारखी, पण आता तसं काही वाटत नाही. अच्छा. पण ज्यावेळेस तुम्ही गावाकडे होतात, शाळेत होतात, त्यावेळेस दोघी सोबत अभ्यास करत असाल. पण तो अभ्यास करत असताना कधी जर आई आल्या घरी तर असं वाटत नव्हतं की अरे शाळेतल्या शिक्षकांनी पण तो अभ्यास सांगितलेला आहे आणि घरून पण तोच परत पाठीमागे ते लागलेले असतात की हा अभ्यास कर, तो अभ्यास कर. असं ऍक्च्युली काय झालं, मी म्हणजे मी हॉस्टेलवर राहिली आहे 6वी नंतर. मी 5वी पर्यंतच आईसोबत ताईसोबत शेवगावला होते. तोपर्यंतच मला आठवतंय की मी तर लहानच होते, पण तिला असं होतं की अभ्यासाची गोडी पण तिला आणि मम्मीचं म्हणजे जे काही अभ्यास करणे असं जे डेडिकेशन तिला आलेलं होतं. सो मला आठवतं की मी झोपलेली असायची आणि ती पहाटे उठून धडे कविता वाचायची. तर झोप येऊ नये म्हणून ती जोरात वाचायची. तर मी झोपेत ते सगळ्या कविता, ते सगळे लेसन्स मी वाचलेले होते. काही आता गोष्टी स्वरूप धडे असतात ना, ते मला म्हणजे अजूनही माझ्या मेमरीमध्ये आहेत, ते झोपेत ऐकलेले की जे तिने धडे वाचलेले आहेत. त्या अभ्यासाची नवीन मेथड. हो. सो पहाटे मी ते ऐकलेले अजूनही आहेत. आणि असं व्हायचं पण की एक मम्मी असं एकदम रोजच बसा असं नव्हतं, पण मग ती जेव्हा समरी घ्यायला लागायची की काय आहे नेमकं शाळेत काय चाललंय, व्यवसाय मला किती पूर्ण आहेत, काय किती पूर्ण आहेत, त्यावेळेस मग थोडीशी फजिती व्हायची माझी. तुम्हाला असं कधी सांगावं लागत होतं अभ्यास करा म्हणून? हा, थोडस कधी मध्ये सुरुवातीला दोघी पण खूप खोडकर होते. आळशी कोण होते जास्त? आळशी आता नेमकं कोणाचा नंबर लावाय सांगता येत नाही, परंतु आळशी पण अभ्यासामध्ये आळशी कोण होते? ही होती जास्त आळशी. त्याच्यामध्ये झोपेत ऐकत. हा, हिला जर म्हटलं ना पाढे पाठ कर तर ही म्हणायची मी शुद्ध लेखन लिहिते. आपण जर म्हणलं ना शुद्ध लेखन लिहित तर ती म्हणायची मी धडा वाचते. म्हणजे मी जे सांगितलं ते ती कधीच करत नव्हती. बरं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस यांना पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जायचं होतं, तुम्ही प्राथमिक शिक्षिका होत्या, त्यांना घडवायचं काम, मुलांना घडवायचं काम तुम्ही करत होता, परंतु त्यांच्या सोबत तुम्हाला तुमच्या पालकांकडे पण लक्ष द्यायचं होतं, त्यांनाही घडवायचं होतं. तुम्ही काय विचार केलेला होता? हा, म्हणजे आता कसं आहे, हे परस्पर पूरक होतं. म्हणजे माझ्यासाठी शिक्षकी पेशा आणि विद्यार्थ्यांना जे धडे आपण गिरवले त्याचा उपयोग मला यांच्यावर संस्कार करण्यासाठी होत होता. आणि यांच्यावर जेव्हा मी संस्कार करायचे वेगवेगळे, तर त्याचा उपयोग मला विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी पण व्हायचा. अच्छा. हा, मग आता तुम्ही आजपर्यंत भरपूर शाळांमध्ये काम केलं असेल. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, वेगळी लोक असतात, वेगळे विद्यार्थी असतात, काय अडचणी येत होत्या त्यावेळेस? काय होतं, सुरुवातीलाच थोडे दिवस अशा काहीतरी अडचणी येत राहतात. नंतर आपलं जे काम आहे, आपला जो प्रामाणिकपणा आहे, तो आपल्या आधी त्या शाळेवर जाऊन पोहोचतो. म्हणजे नंतर ज्यावेळेस माझ्या बदल्या झाल्या तर त्यावेळेस आपलं काय आहे कामाची हातोटी वगैरे ऑलरेडी तिथल्या शिक्षकांना आणि शिक्षकाकडून मुलांना गेलेली मला म्हणजे वाटतं तसं होत होतं म्हणून. परंतु नवीन गावामध्ये गेल्यानंतर थोड्या दिवसासाठी विद्यार्थ्यांचे स्वभाव वगैरे आपल्याला कळेपर्यंत, कारण ती छोटीच मुलं असतात, त्यांना या गोष्टीचं गांभीर्य नसतं, किंवा आधीचे जे शिक्षक बदलून गेलेले आहेत ते थोड्या दिवसासाठी त्यांना ते प्रिय असतात आणि असायला पण पाहिजे. पण मग आपण जोपर्यंत त्यांच्याशी बोलत नाही, संवाद साधत नाही, म्हणजे आपण त्यांना कळत नाही, तोपर्यंत थोडासा दुरावा असतो. मग नंतर आपण एक होऊन जातो. बरोबर. ज्यावेळेस शाळेत जायच्या त्यावेळेस तुम्हाला जर सुट्टी असेल किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये, म्हणजे उन्हाळ्यात सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी असेल, या सुट्ट्यांमध्ये जो अभ्यास असायचा ते घरी करून घेतला जायचा? ती चेक करायची आणि मध्ये मध्ये तिचे ते सेशन असायचे की काय स्टेटस आहे आणि ते वेळेत चाललंय की नाही सगळं. आणि मग असं नाही व्हायचं की लास्ट मोमेंट पर्यंत काहीतरी पेंडिंग राहिले किंवा झालंच नाही. म्हणजे ती त्याचे वारंवार लक्षात करून देणे, चेक करणे, अशा सगळ्या गोष्टी ती करायची. त्यामुळे ते तिच्या धाकानी आम्ही ते वेळेत पूर्ण करायचा प्रयत्न करायचो. बरं, आता तुम्ही ज्यावेळेस CA करायचा निर्णय घेतला, काय म्हणजे कशा पद्धतीने प्रोसेस असते? जसं MPSC UPSC असेल, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा,
त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल, सिलेक्शन वगैरे ह्या गोष्टी. पण CA मी असं ऐकलंय की स्पर्धा परीक्षेपेक्षा जास्त टफ असतं आणि तुम्हाला तर सोपा मार्ग निवडायचा होता. हा, मला सोपा निवडायचा होता. तेच म्हणलं, मला थोडं मिसगाईड केल्यासारखं झालं. पण आता एकदा पाण्यात पडल्यानंतर पोहायला लागणार अशा याने माझं मी त्याच्याकडे बघितलं पुढे. सो आता पॅटर्न चेंज झालेला आहे थोडासा. पण माझ्या वेळेचा पॅटर्न असा होता की CPT, ते MCQ टाईपमध्ये क्वेश्चन्स, आणि त्यानंतर IPCC म्हणून परीक्षा होती. त्यामध्ये 2 ग्रुप 4-4 विषयांचे, आणि फायनल त्यामध्ये पण 2 ग्रुप होते 4-4 विषयांचे. सो त्यामध्ये असं आहे की एक परीक्षा तुम्ही क्लिअर झालात की मग तुम्ही दुसरी देऊ शकता. दुसरी क्लिअर झाली फर्स्ट 1 ग्रुप किंवा 2 ग्रुप, तर मग आर्टिकलशिप असते. तर ही आर्टिकलशिप म्हणजे 3 वर्षांचा कालावधी होता. आत्ता 2 वर्षांचा झालाय तो. तर त्या कालावधीमध्ये आपण ऑफिस CNचं जॉईन करून त्यांच्या कडून शिकणे, आणि म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससाठी बेसिकली. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आपण जे काही गोष्टी असतात ते जे म्हणजे शिकण्यासारख्या असतात, त्यामध्ये आपण व्यवस्थित आपल्याला सगळं येऊन जातं. नंतर जे अनुभवाने येणार आहे ते तर नंतर येईलच. पण मग आर्टिकलशिप झाल्यानंतर तुम्ही तिसरी जी परीक्षा आहे फायनल, त्यासाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. सध्या फक्त ती MCQ टाईपची जी आहे ती पण लेखनाची परीक्षा झालेली आहे पूर्णपणे. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस वाटलं होतं आपण आता हे कडेपर्यंत घेऊन जाऊ. सुरुवात केली तेव्हा काय होतं, ऍक्च्युली मी सायन्सची विद्यार्थिनी 12वी पर्यंत, आणि मला ऍक्च्युली पहिली परीक्षा खूपच सोपी गेली. त्यामुळे ते एकदम कॉन्फिडन्स आला की हे आपलं होऊन जाईल आरामामध्ये. मग दुसरी परीक्षा थोडी टफ, आणि शेवटची परीक्षा जास्त टफ. कारण जो मला असं वाटतं की जी सिन्सिअरिटी होती ती थोडी थोडी कमी होत गेली. मध्ये आर्टिकलशिपचा पिरियड असल्यामुळे पण थोडा अभ्यासाचा म्हणजे कामाचा अनुभव वाढतो, आणि अभ्यासाचं थोडं जर सिटिंग कॅपॅसिटी किंवा कॉन्सन्ट्रेटिंग तसं थोडंसं माझं कमी झाल्यामुळे मला शेवटच्या परीक्षेला थोडासा वेळ लागला. बट अदरवाईज, आणि स्पर्धा परीक्षांमध्ये फरक आता हा आहे की फर्स्ट तुम्ही लेवल क्लिअर झालात, सेकंडही झालात, तिसरी नाही झालं, तुमची सुरुवात परत 0 पासून आहे. सबसिडी. येस, सबसिडी. सो CA मध्ये तसं नाहीये. सो तो एक प्लस पॉईंट डेफिनेटली आहे. बरोबर. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता खेळाचा, की तुम्ही मुलांना म्हणजे त्यावेळेस मुलं ते खडे खेळणे, भातुकलीचा खेळ खेळणे किंवा वेगवेगळे खेळ होते. आता दोन्ही जनरेशनच्या व्यक्ती समोर बसलेले आहेत. तुमची मुलं कुठला खेळ खेळत होती आणि तुमची मुलं आत्ता कुठला खेळ खेळत आहेत? काय वाटतं, ते खेळ चांगले होते की आत्ताचे? तर ते त्यावेळेसचे खेळ म्हणजे कसे मैदानी खेळ असायचे, आणि मैदानी खेळायला पालक आणि विद्यार्थ्यांचा पण ओढा तिकडच असा जास्त. खो खो वगैरे शाळेमध्ये गेल्यानंतर खो खो, कबड्डी असे खेळ असायचे. आणि गल्लीमध्ये ज्यावेळेस खेळायचे त्यावेळेस पण समजा पकडापकडी, मग तो पण धावण्याचा, मोठ्या जागेमध्ये खेळण्याचाच असायचा. फक्त उन्हाळ्यामध्ये फक्त चांफोल्या वगैरे असे काहीतरी खेळ खेळायचे. परंतु आता जास्त विद्यार्थी मोबाईलमध्ये गेम्स खेळताना आढळतात, आणि मैदानी खेळाला खूप कमी महत्त्व दिलं जातं असं मला वाटतं. काय तुमचं काय मत आहे याच्यावरती? तुम्ही सहमत आहेत का? माझं असं मत आहे की आता मैदानी खेळ खेळण्यासाठी थोडे लिमिटेशन्स येतात. म्हणजे आता मी सिटीत राहते, सेंटरला सिटीच्या, तर त्यामध्ये असे की जी ग्राउंड अवेलेबिलिटी असते त्याचं थोडे इश्यूज आहेत. त्यामुळे आता असं नाही होणार की आम्ही जसं आता घरामध्ये यांना माहिती नाही की आम्ही कुठे खेळतोय, कुणासोबत खेळतोय, सो आम्ही आमचं जाऊन खेळू शकत होतो आणि ते सेफ होतं. आता तसं नाही होऊ शकत. इवन सोसायटी जरी असेल, त्याचं गार्डन जरी असेल, तरी पालकांना मुलाला घेऊन जावं लागतं तिकडे. आणि पालक जर वर्किंग असतील तर ते थोडंसं वेळेचं त्यामध्ये कन्स्टंट येतो. तर त्यामुळे थोडंसं मुलांनाही काय होतं की दुसरे मुलं नाही आहेत सोबत खेळायला, मग त्यामध्ये त्यांनाही थोडं बोर होतं. आणि थोडंसं मग ते पालकांना म्हणतात तुम्ही सोबत खेळा. पालक थकून आलेले असतील, मग ते म्हणतात की जाऊ दे, थोडं तू फोन बघ, थोडं तू टीव्ही बघ. म्हणजे असं थोडं होतं. सुरुवात पालकांपासून होती. तर म्हणजे बऱ्यापैकी जर ती अरेंजमेंट लावू शकलो की खेळाचा वेळ पण तो आधी कसा अमर्याद वेळ होता. होमवर्क केल्यानंतर बाकी सगळा वेळ खेळासाठीच होता. आता तसं नाही. आपण 1 तासाचं ग्राउंड लावू शकतो, 1 तासाचं आणखी मुलांसोबत खाली घेऊन जाऊ शकतो, पण तो मर्यादित वेळ असेल. तर त्यामुळे थोडेसे लिमिटेशन्स तेही आहेतच. खरं आहे, कारण परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. ज्या वेळेस आपण ग्रामीण भागातले, नगरसारख्या भागातून येतो, ज्यावेळेस यांना तुम्ही शिकवत होतात तो काळ काही एवढा प्रगल्भ नव्हता. एक तर तुम्ही मुलींना शिकवताय, दुसरी गोष्ट अशा क्षेत्रामध्ये दोघी पण होत्या, अनिश्चित क्षेत्रामध्ये, ज्याची शाश्वती नव्हती.
रिलेटिव्ह किंवा आपण जो सो कॉल्ड समाज म्हणतो, काय प्रेशर येत होतं तुमच्यावर? हो, खूप सारं प्रेशर असायचं. उदाहरणार्थ आता मोठी ताई याच्यामध्ये बोर्डामध्ये आली 10वीला आणि त्याच्यानंतर आम्ही तिला तिथंच ठेवलं शेवगावमध्ये. मग त्यावेळेस ओढा थोडा पुण्याकडे असायचा. 10वीला जर खूप चांगले मार्क्स मिळाले, डिस्टिंक्शनमध्ये पास झालं, ते मग नको बा इथं तालुक्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एवढं सारं काही म्हणजे शिकायला भेटणार नाही असं वाटायचं. परंतु मग आम्ही मात्र तिथंच ठेवली. मग तिथंच अनेक आमच्या शेजारी पाजारी नातेवाईकाचा भ्रमनिरास झाला की बुवा समजा यांनी ठेवायला पाहिजे होतं कुठंतरी. आणि मग नंतर जसंच हे पुण्यासारख्या ठिकाणी बाहेर आले, मग तर बरेचसे पालक आम्हाला मुलींचं वाटोळं झालं असं पण म्हणायला लागले. म्हणजे तुम्ही मुलींचं वाटोळं केलं. म्हणजे आता शिकतात ते, मग फक्त काय सांगणार ना आपण. तुम्ही जसं म्हटले ते अनिश्चितता होती. मग काय सांगणार आपण, काय झाली मुलगी, काय करते, काही सांगता येत नव्हतं. तर अशा वेळी ते थोडंसं त्यांना काय उत्तर देणं हे जिकिरीचं होतं आमच्यासाठी. ज्यावेळेस उत्तर द्यायची वेळ आली, ज्यावेळेस तेजस्वी मॅडमचं IPS म्हणून सिलेक्शन झालं, यशस्वी मॅडम CA झाल्या, काय भावना होत्या त्यावेळेसच्या? मग त्यावेळेस तसं तर आम्ही पालक म्हणून तर आमचे हात आकाशाला टेकले होते आणि नातेवाईकांनी भरपूर सपोर्ट केला. ते म्हणजे पूर्ण शेवगाव म्हटलं तरी नंतर ज्यावेळेस ताईला भेटायला लोक यायचे, अभिनंदन करण्यासाठी यायचे, सगळे हायस्कूलमधून कॉलेजेसमधून ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीचं महत्त्व होतं ते सगळे लोक आले. मग पुष्पगुच्छ वगैरे आणायचे ते त्या माळ्याला सुद्धा माहीत झालं. ते विचारायचे तुम्ही सातपुतेच्या घरी चालले का म्हणून. म्हणजे खूप असं वेगळं एकदम आनंदाचं असं काहीतरी मोठा सण आहे आपल्याकडं असं वातावरण तयार झालं त्यामुळे. आणि ह्या ज्या गोष्टी घडत होत्या, तर तुम्ही CA झालात, मॅडम IPS झालात, मॅडमचा तर प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण आता तुम्ही CA झालात, कशा पद्धतीने, काय वाटतं, समाधानी आहात? हो, समाधानी आहे मी. एक म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एक चांगलं कर्तव्य जे बजावू शकतात त्या फील्डमध्ये मी आहे. आणि काही गोष्टींसंदर्भात जे अवेअर करायचे समाजाला, आता बेसिकली मी प्रॅक्टिस करते. सो त्यामध्ये कंप्लायन्स गोष्टी असतात किंवा गायडन्स कन्सल्टन्सी असते, तर त्या संदर्भात. सो काही क्लायंटचं म्हणजे काय म्हणता येईल, बऱ्याच वेळेस आपण त्यांना गाईड करू शकतो की तुम्ही असं करू नका. म्हणजे टॅक्स सेव्हिंग हा एक त्यापैकी मी इन्कम टॅक्सचं कन्सल्टन्सीमध्ये आहे. सो टॅक्स सेव्हिंगमध्ये कन्सल्टन्सी असते किंवा कंप्लायन्स जे लोक करत नाही त्यांची फार इच्छा नसते, मग त्यांना ते अवेअर करून की कसं आपण केलं पाहिजे अशा याच्यामध्ये आपण करू शकतो. प्रामाणिकपणे आपण ते आपलं काम करू शकतो आणि स्कोप आहे, भरपूर स्कोप आहे. मॅडम ज्यावेळेस IPS झाले त्यावेळेस असं वाटलं होतं की अरे आपण पण इकडे जायला पाहिजे? नाही. अभ्यास करायची तयारी नव्हती की आवड नव्हती? दोन्ही पण. आणि ती झाली ना मग झालं आता आपल्या घरामध्ये वर्दी आली. येस. आपण खरं तर ही जी सिरीज आहे, हा आजचा जो काही पॉडकास्ट आहे हा घेतोय नवदुर्गा म्हणून. काय सांगाल तुम्ही, आज 2 मुलींना पायावरती उभं केलं, एवढं शिकवलं, समाजाचा, रिलेटिव्हचा कुणाचाही विचार न करता त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही पाठिंबा दिला, त्यांना स्वातंत्र्य दिलं. आजही कित्येक मुली अशा आहेत की आपण म्हणतो की समाज मुलींना समोर जाऊन देत नाही किंवा प्रत्येक आपल्याकडे कारणं असतात, पण बऱ्यापैकी वेळेस असं पाहतो की एक स्त्रीच त्या स्त्रीला समोर जाऊन देत नाही. म्हणजे सासू असेल तर ती सुनेला पुढे जाऊन देत नाही, किंवा जे काय असतील सासू सुनेचे भांडणं असतील, किंवा आईला भीती असते की माझी मुलगी जर बाहेर गेली तिच्या सिक्युरिटीचा प्रश्न असतो, किंवा ग्रामीण भागामध्ये खूप वेगवेगळे समज असतात. काय सांगाल तुम्ही आज या पॉडकास्टच्या निमित्ताने त्या आयांना किंवा त्या सासांना किंवा त्या मुलींना की पुढे झेप घेण्यासाठी काय केलं पाहिजे? काय होतं की म्हणजे आई असो किंवा तुम्ही जे सांगितलं तर सासू असो, तिच्या बालपणी तिच्यावर जे संस्कार झाले तेच तिच्या मोठेपणी तिच्यामध्ये दिसतात. ते 7 दिवस सासूचे 7 दिवस सोन्याचे असं जे आपण म्हणतो, तसं काहीच तिच्या बालपणी तिच्यावर जे काही संस्कार झाले तिच्या पुढे वागण्यामध्ये येतात. परंतु आता थोडी परिस्थिती बदलली आहे. आता समजा सुरक्षिततेचा विचार तर आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. कधी कधी असा विचार येतो की बुवा थोडं मागं राहिलेलं चालेल, पण आपली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. परंतु खेड्यामध्ये स्वतः आई कमी शिकलेली असते
खेड्यामध्ये माझं सगळं जी नोकरी आहे ही खेड्यामधलीच आहे, त्याच्यामुळे मला शहरचा जास्त अनुभव नाही. परंतु मग ती आई कमी शिकलेली असते, मग तिचं तसंच असं पण तिचं शिक्षणाचं थोडंसं महत्त्व कमीच असतं तिच्या नजरेमध्ये. आणि मग मुली सुरक्षित राहतील का बुवा, आणि हायस्कूल नाही आहे सगळ्याच गावांमध्ये, सगळ्याच खेड्यांमध्ये. मग अशा वेळेस मुलीला थोडाफार प्रवास करून जावं लागतं. मग अशा वेळेस पण इतर आजूबाजूच्या का होत नाही, काही घटना कानावर आल्या की ते पालक थोडे चिंतेत पडतात की काय करावं. पोटा पाण्यासाठी तर यांना पण बाहेर जाणं गरजेचं आहे. सगळेच लोक आपल्या मुलांसाठी वेगळी संधी निर्माण करू शकत नाही की बुवा तालुक्याच्या ठिकाणी आपण राहायला जाऊ. म्हणजे असे सगळे परिणाम, याच्या सगळ्याचं उत्तर तर शिक्षणच आहे. मुलींचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही. परंतु अशा अडचणी येतात आणि म्हणून आपल्या मुली मागं राहिलेल्या दिसतात आपल्याला. परंतु तरी मी सगळ्यांना आवाहन करीन की मी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणीच राहिलेली आहे आणि माझ्या मुली करू शकतील तर सगळ्यांच्याच मुली करू शकतील. नक्कीच. म्हणजे एका खेडेगावामध्ये तुम्ही गावोगावी जिथे शाळा असेल तिथे शिकवलंय, खेडेगावातच तुम्ही राहिलात, त्याच भागामध्ये तुमच्या मुली शिकल्या. आजचे आणखीन थोडंसं बाहेर आपण मागे जाऊयात की आजची जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा बऱ्यापैकी बंद होताना आपण पाहतोय आणि इंग्लिश मिडियमकडे ओढा वाढलाय. आता 2 पिढ्या आहेत. एका पिढीला तुम्ही झेडपीच्या शाळेमध्ये शिकवलं आणि एक दुसरी पिढी आहे की जे झेडपीच्या शाळेमध्ये शिकले त्यांना इंग्लिश मिडियममध्ये शिकवायचं आहे. दोघींकडून पण उत्तर अपेक्षित आहे. काय आता याच्यावरती काय सांगाल? आधी तुम्ही. मला असं वाटतं की फक्त खेड्यातले जे पालक आहेत त्यांना ते विद्यार्थी बसमधून जातात किंवा सुटाबुटात विद्यार्थी, त्यांना थोडं व्यवस्थितपणा, आणि आमचे जे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत शाळेचा गणवेश असतो त्यांना, पण तितका अप टू डेटपणा त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. बरं, असं म्हणावं की बुवा आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत गेल्यानंतर नेमकं काय यायला लागलं, तर ते काय पालकांना कळत नाही, कारण त्यांचं शिक्षण तितकं नसतं झालेलं. परंतु थोडेसे बडबडगीतं 1 to 100 असं काहीतरी त्यांच्या पुढं ते जेव्हा इंग्रजी बोलतात, त्या राईम्स म्हणतात, त्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांना खूप काय येतं. परंतु ज्यावेळेस ते जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांना पाहतात, मोजतात, तर त्यावेळेस त्यांच्या पण हे लक्षात येतं की बुवा आपला मुलगा आपण इंग्लिश मिडियमला घालून कुठंतरी चूक केलेली आहे. नाही, इथं वाद होऊ शकतात. तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं असं मत आहे की इंग्लिश मिडियमचं जे, म्हणजे मी ऑब्झर्व केला तर माझी मुलगी पण आहे, सो त्यांना एक सध्या काय आहे की इंग्लिश बोलणे किंवा विदेशामध्ये खूप शिकायला जातात किंवा एक थोडंसं शहरामध्ये पण येतात तुम्हाला जॉब वगैरेसाठी. म्हणजे ती एक बेसिक स्किल पाहिजे जी आपण प्रेझेंट करण्यासाठी स्वतःला, किंवा जो कॉन्फिडन्स म्हणतात, तर तो या मुलांमध्ये थोडा लवकर बिल्ट होतो असं मला वाटतं. की ते म्हणजे खूपच लवकर त्यांना बोलणे, मग ते बोलण्यातूनच ऍक्च्युली आधी कॉन्फिडन्स दिसतो. आता जे शिक्षण खेड्यातल्या मुलांचं होतं किंवा ज्यांना सुरुवातीलाच त्यांना थोडा वेळ लागतो तो कॉन्फिडन्स येण्यासाठी. म्हणजे त्यांच्यात हुशारीमध्ये वगैरे काहीच नाही, ते जास्तही भरतील, इक्वल भरतील, पण कॉन्फिडन्सचा प्रश्न हा नक्कीच राहतो. हुशारीवर तुम्ही बोलू शकत नाहीत, कारण तुम्ही दोघी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेल्या आहात, त्याच्यामुळे हुशारीवरती बोलू शकत नाही. ते पारडं अधिकही भरेल, फक्त कॉन्फिडन्सचा विषय थोडा वाटतो की तो थोडा वेळ लागतो कॉन्फिडन्स येण्यास. नाही, हा डिबेटचा विषयाला एक दिवस पण पुरणार नाही. भाषेपुरता आहे, कॉन्फिडन्स आहे फक्त भाषेपुरता. बरोबर. हा, आणि माझे 3ही मुलं मराठी मीडियमला शिकले तरी सुद्धा आता चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतात. नाही, त्याच्यामुळे म्हणलं हा वादाचा विषय आहे, भांडणं होऊ शकतात, त्याच्यामुळे आपण विषय बदलूयात. तुम्ही माझ्या जाणीवा हा जो कविता संग्रह लिहिलाय, म्हणजे मला वाटतं आयुष्यभराची ही कमाई आहे तुमची, सगळं उतरवलेलं आहे. काय एखादी कुठली सगळ्यात जास्त आवडती कविता कोणती आहे? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मला विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट जर शिकवायची असेल तर अशा कवितेतून जर शिकवली तर ती मुलांना पण आवडायची आणि मला पण समाधान वाटायचं. तर अशीच एक कविता आहे. आणि विद्यार्थ्यांना ते आपल्याच अनुभवातलं आहे बा, त्यांच्याच गावाचं गावाविषयी जर काही सांगितलं तर ते थोडं जास्त परिणामकारक व्हायचं. तर माझा गाव माझी मुले नावाची कविता आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं कृतीयुक्त आणि चाल लावून जर आपण म्हटलो तर ते विद्यार्थ्याच्या मनापर्यंत भिडतं मध्ये जाऊन. आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात वाहते नदी हो, भायगावची मुले पोहायला शिकली, सांगा तुम्ही शिकणार कधी हो. आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात आंब्याची राई हो, भायगावची मुले सहलीला जाती, सांगा तुम्ही येणार कधी हो. आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात स्वच्छ हवा हो,
भायगावची मुले निरोगी राहती, लागत नाही कोणतीच दवा हो. आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात स्वच्छ पाणी हो. भायगावची मुले आनंदाने गाती, पावसाची गोड गोड गाणी हो. आल्याड भायगाव पल्याड सायगाव, भायगावात जलयुक्त शिवार हो. भायगावची शेती बखळ पिकती, हिरवी भाजी भेंडी गवार हो. ही जी कविता आहे खूप मागे घेऊन गेली, अप्रतिम कविता होती आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सादर केली. खरं तर आजची जी पिढी आहे या पिढीसाठी जास्त लागू होती. बरोबर. कारण ज्यावेळेस तुम्ही सुट्टीला मोकळे हवा खाण्यासाठी गावाकडे जाता, ते सगळे ह्या कवितेमधून डोळ्यासमोर आलं आणि समोरच्या पिढीला निश्चित हे गरजेचं आहे. ज्यावेळेस गाव आठवतं सुट्ट्यांमध्ये, त्यावेळेस ह्या कविता कामाला येणार आहेत. आणि आत्ता ते आठवतंय. लोक आत्ताही खेडेगावामध्ये मुलांना घेऊन जातात. खेड्यातली संस्कृती असेल, तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या तिथं दाखवल्या जातात. आणि असे आपण आता फार्म हाऊस पाहतो. खेडेगावांमध्ये या कन्सेप्ट सुरू झाल्या का, तर सिटीमधल्या मुलांसाठी ते वातावरण काय आहे, म्हणजे हे सर्कल पुन्हा कंप्लीट होतंय. तुमच्यासारख्या शिक्षकांनी जी पिढी घडवली त्याच पिढीला आज त्यांच्या मुलांना परत खेडेगावात घेऊन जायची गरज भासणार आहे. नक्कीच. खरं तर आज खऱ्या अर्थाने नवदुर्गा आणि सरस्वती या दोन्हींचं मिलन एकाच ठिकाणी झालेलं आहे. आजचा हा पॉडकास्ट होता. हा म्हणजे नवरात्रामध्ये जे काही पॉडकास्ट आहेत यातला खरंच सुंदर मायलेकींचा हा जो पॉडकास्ट आहे, 2 पिढ्या समोर बसून हा पॉडकास्ट घेण्याचा योग मला लाभला. त्याबद्दल खरं मी तुमचा आभारी आहे. आपण वास्तवकट्टेवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून थँक्यू.